नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयातला आज आपला दिवस 39वा दिवस आहे. आता 39व्या दिवशी आपण काय करणार आहोत? आज कालच आपण 61 ते 70 संख्या शिकायला सुरुवात केलेली. काल आपण काय शिकलो होतो की संख्या 61 70 संख्या मागची पुढची संख्या शिकलो होतो. आज आपण 61 ते 70 संख्या विस्तारित रूपात लिहिणार आहोत. संख्या एक एक अंकाने वाढवणार आहोत. सोबतच नमस्कार मुलांनो, आता आपण 61 ते 70 संख्या कशा तयार झाल्या हे पाहणार आहोत. आता कोणती संख्या एकदम मोठी होत नसते, एक एक संख्या वाढत ती मोठी होत असते. आता आपण काय करू? पहिल्यांदा मी एक ब्लॉक घेतला. किती ब्लॉक घेतला? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती झाले? हे 10. आता हे 10 ना मी जोडते. 10 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. हे किती झाले? आपले 10 झाले. आता ह्या 10 मध्ये आपण पुढचे 10 मिसळणार आहे. 10 20 30 40 50 आणि हे झाले 60. किती झाले? हे 60. 10 20 30 40 50 60. आता ह्या 60 मध्ये मी एक मिसळला. 60 मध्ये मी किती मिसळला? एक मिसळला. किती झाले? 6 दशक 1 61. ह्या 60 मध्ये एक मिसळल्यानंतर 61 तयार झाला. ह्या 61 मध्ये ह्या 61 मध्ये मी अजून एक मिसळला. किती झाले? 62. हे लिहायचे बरं का तुम्हाला. हे लिहायचे. हे लिहितली तुम्हाला इकडे सुद्धा लक्ष द्यायचे. हे लिहायचे आणि ह्याच्यामध्ये इकडे लक्ष द्यायचे. 61 मध्ये किती मिसळला मी? हा एक मिसळला. किती झाले? 62. आता ह्या 62 मध्ये मी ह्या 62 मध्ये एक मिसळला. किती झाले? 10 20 30 40 50 60 61 62 63. आता ह्या 63 मध्ये मी अजून एक मिसळला. ह्या 63 मध्ये अजून एक मिसळला. किती झाले? 10 20 30 40 50 60 61 62 63 64 झाले बघा. किती झाले? 64. आता ह्या 64 मध्ये मी अजून एक मिसळला. किती झाले? 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65. 65 मध्ये एक मिसळला. किती झाले? 64 मध्ये एक मिसळला. किती झाले? 65. 65 मध्ये मी अजून एक मिसळला. 65 मध्ये एक मिसळला. किती झाले? 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 66 झाले. किती तयार झाले? 66. म्हणजे एखादी संख्या तयार होत असताना ती मागच्या संख्येपेक्षा 1 न मोठी असते. मागच्या संख्येपेक्षा 1 न मोठी असते. जसं तुमचे बहीण भाऊ तुमच्यापेक्षा 1 वर्ष 2 वर्षांना मोठी असतात. 2 वर्ष 3 वर्षांना मोठी असतात. तसं प्रत्येक संख्या ही मागच्या संख्येपेक्षा 1 न मोठी असते आणि पुढच्या संख्येपेक्षा 1 न लहान माग असते. आता हे बघा, 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 66. 66 पेक्षा 1 न कमी कोण आहे? 65. आणि 66 पेक्षा 1 न जास्त कोण आहे? 67. तसं ह्या संख्या पुढच्या संख्येपेक्षा 1 न लहान असतात आणि मागच्या संख्येपेक्षा 1 न जास्त असतात. आता हे किती झाले बघा? 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 66. 66 मध्ये मी एक मिसळला. 66 मध्ये मी एक मिसळला. किती झाले? 67. 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 66 67. आता ह्या 67 मध्ये मी एक मिसळलेला आहे. 67 मध्ये किती मिसळला मी? एक मिसळला. किती झाले? 68. 10 20 30 40 50 60 60 61 62 63 64 65 66 67 आणि हे झाले 68. 67 मध्ये एक मिसळला. किती झाले? 68. आता 68 मध्ये मी एक मिसळणार आहे. 68 मध्ये मी किती मिसळणार आहे?
एक मिसळणार आहे. किती झाले बघा बरं. 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69. आता ह्या 69 मध्ये मी काय केलेलं आहे, एक मिसळलेलं आहे. किती झाले आपले 69. 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. किती झालेले आहेत 70. 69 मध्ये एक मिसळला, किती झाले 70. अशा प्रकारे आपले किती झालेले 70. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. आता ही संख्या हे मी एक एक ब्लॉक तुम्हाला का जोडून सांगायले की ही संख्या ही कशा वापरतात, एक एकानं वाढतात. एका अंकानं कोणती संख्या वाढत असते. एकदम संख्या 10ची 20 होत नाही. 10ची 20 कधी संख्या होत नसते. 10 मध्ये एक मिसळला 11 झाले, 11 मध्ये एक मिसळला 12 झाले, 60 मध्ये एक मिसळला 61 झाले, 61 मध्ये एक मिसळला 62, 62 मध्ये एक मिसळला 63, 63 मध्ये एक मिसळला 64, 64 मध्ये एक मिसळला 65 झाले, 65 मध्ये एक मिसळला 66 झाले, 66 मध्ये एक मिसळला 67 झाले, 67 मध्ये एक मिसळला 68 झाले, 68 मध्ये एक मिसळला 69 आणि 69 मध्ये एक मिसळला 70. अशा एक एकनं संख्या वाढतात. मागची संख्या पुढच्या संख्येपेक्षा एकनं लहान असते आणि पुढची संख्या त्या संख्येपेक्षा एकनं मोठी असते. एक एकचा फरक असतो दोन संख्यामध्ये. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्या विस्तारित रूपात लिहायची. संख्या विस्तारित रूपात लिहायची म्हणजे काय, संख्या ही एकक दशकापासून बनलेली असते. एकक दशकापासून कोणती संख्या बनलेली असते, तर विस्तारित रूपात लिहित असताना काय करायचं आपल्याला, एकक वेगळा करायचा आणि दशक वेगळा करायचा. ह्यालाच विस्तारित रूपात लिहा म्हणायचं, का बाकी काहीच नाही. आता 61 कशी संख्या तयार झाली बघा. 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 आणि हे 10 किती झाले, 20 झाले. 20 आणि हे 10 किती झाले, 30. 30 आणि हे 10 40. 40 आणि हे 10 किती झाले, 50. 50 आणि हे 10 किती झाले आपले, 60 झाले. बरोबर आहे का, 60. आता ह्या 60 मध्ये मी एक मिसळला. ह्या 60 मध्ये मी किती मिसळला, एक मिसळला. आता हे जे 60 आहेत ते दशक आहेत. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. हे 60 म्हणजे किती, 6 दशक. आणि हा जो एकटा आहे त्याला एकक म्हणायचं. ह्या एकट्याला काय म्हणणार आपण, एकक. हा एकटा आहे म्हणून हा एकक झाला. म्हणजे 61 म्हणजे किती, 10, 20, 30, 40, 50, 60. 60 आणि हा एक 61. म्हणजे हे 60 आपण काय करणार आहोत, वेगळे लिहिणार आहोत. का बरं वेगळे लिहिणार आहोत, कारण की हे 10चे गट आहेत. 10चे गट आहेत, दशक आहेत हे, आणि हा एकक आहे म्हणून हा वेगळा लिहायचा आणि हे 60 वेगळे लिहायचे, म्हणजे विस्तारित रूपात लिहा. आता 62. 62 कसं तयार झाले, हे 60 आणि 60च्या वरती हे घेतले मी 2. किती तयार झाले मग, 62. आता हे 60 वेगळे आणि हे 2 वेगळे, मग हे 60 अधिक 2 किती झाले, 62. 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62. मग आता हे 60 वेगळे लिहिले आपण आणि ह्या 2ला वेगळं लिहिलेलं आहे आपण, कारण की हे जे 6 आहे हे 6 दिसायला 6 आहे, पण ह्याची खरी किंमत किती आहे, 60 आहे. का बरं 60 आहे, 10, 20, 30, 40, 50, 60 हे 60 आहे आणि हे 2च आहे. हे 62 मधले हे 6 म्हणजे 60 आहे आणि हे 2 म्हणजे 2च आहे. आता पुढची संख्या बघा, 60 अधिक 3 बरोबर 63. 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62 आणि हे झाले 63. आता हे जे 63 तुम्हाला दिसू लागलेले, हे 63 जे दिसायले तुम्हाला, ह्या 63 मध्ये हे जे 6 आहे, हे जे तुम्हाला 6 दिसायलेले, हे 6 नाही तर 60 आहे. का बरं 60 आहे, 10, 20, 30, 40, 50, 60. हे 60 म्हणजे 6 आहे आणि हे 3 म्हणजे 3च. 1, 2, 3. हे 3 म्हणजे 3च आहे आणि हे 6 म्हणजे 60 आहे. पुढची संख्या आहे आपली 64. 64 म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हे घेतले 4. आता ह्या 64 मध्ये हे जे 6 आहेत, एकक दशक, दशकाच्या जागेवरचे जे 6 आहे त्याची किंमत असते 60. 10, 20, 30, 40, 50, 60. आणि हे जे 4 आहे ह्याची किंमत 4च आहे. 1, 2, 3, 4. म्हणजे विस्तारित रूपात संख्या लिहा म्हणजे काय की दशक वेगळा करा आणि एकक वेगळा करा. आता 60 अधिक 5. 60 अधिक 5
10 20 30 40 50 60 60 आणि वरची हे 5 1 2 3 4 5. आता हे जे 60 आहे हे 60 नाही, तर हे 6 नाही, हे 60 आहे, कारण की त्याची जागा दशकाची आहे. ह्याची जागा कोणती आहे? दशकाची. आणि हे 5 5च आहेत, कारण की त्याची जागा काय आहे? एककाची. हे 5 कोणत्या जागेवर आहेत? एककाच्या जागेवर आहेत. आता पुढची संख्या बघा, 60 अधिक 6. 66 कसे तयार झाले बघा, 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 आणि हे झाले 66. किती झाले? 66. आता ह्या 66 मध्ये हे जे 6 आहेत, दशकाच्या जागेवरचे जे 6 आहेत, हे एकक आणि हे दशक. दशकाच्या जागेवर जे 6 आहेत त्याची किंमत आहे 60. 10 20 30 40 50 60. आणि एककाच्या जागेवर जे 6 आहेत, 1 2 3 4 5 6, त्याची किंमत आहे 6च. अशा प्रकारे 66 संख्या कशी तयार झाली? हे 60 आणि हे 6, हे 6 दशक अधिक हे 6. पुढची संख्या आहे 67. 67 संख्या कशी तयार झालेली आहे बघा, 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 66 67. 67 मध्ये हे जे 6 आहे, दशकाच्या जागेवरचं जे 6 आहे, हे दशकाच्या जागेवरचं जे 6 आहे, ह्या 6ची किंमत आहे 60. 10 20 30 40 50 60. आणि हे जे 7 आहे, एककाच्या जागेवर, पहिली संख्या असते एकक, तर एककाच्या जागेवरचे जे 7 आहेत त्याची किंमत बघा 1 2 3 4 5 6 7, 7च असणार आहे. पण संख्या त्याच आहेत, 2 6 आहेत इथं, पण ह्या 6ची किंमत 60 आहे आणि ह्या 6 किती आहेत? 6च आहेत. पुढची संख्या तयार झालेली आहे 68. 68 मध्ये बघा, 10 20 30 40 50 60 61 62 63 64 65 66 67 68. 68 मध्ये हे 60 झाले आणि हे झाले 8. किती झाले? हे 8 झाले. आता पुढची संख्या आहे 69. 69. 10 20 30 40 50 60. आता 69 मध्ये हे जे 6 आहेत दशकाच्या जागेवरची, ही जागा दशकाची आणि ही जागा आहे एककाची. मग आता एकका, हे 9 आहे एककाच्या जागेवर आणि 6 आहे दशकाच्या जागेवर. मग आता ह्या 6ची स्थानिक किंमत नाही, 6 म्हणजे किती? 60 आहेत. 10 20 30 40 50 60. आणि हे 9 म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9ला 9 हे एकक आहेत. असं हा दशक आणि एकक मधला फरक आहे, त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. पहिली संख्या, उजवीकडून पहिली संख्या ही एकक असते आणि दुसरी संख्या दशक असते. आता 70. 70 म्हणजे किती बघा, आता मी इथले 10 काढून हे 10 घेतले, हे झाले आपले 70. किती झाले? 70. म्हणजे ह्या 70 मध्ये हे जे 7 आहे, एकक दशक, दशकाच्या जागेवर जे 7 आहे त्याची स्थानिक किंमत, त्याची किंमत किती आहे? 70 आहे. 10 20 30 40 50 60 70. तुम्हाला बाळांनो उजळणी नुसतं म्हणायला येऊन, लिहायला येऊन काहीच उपयोग नाही. जोपर्यंत तुम्हाला एकक दशक पूर्ण समजणार नाही तोपर्यंत उजळणी लिहायचा वाचायचा काहीच उपयोग नाही. तर मुलांनो, आता आपल्याला संख्या एकक दशक रूपामध्ये लिहायचे. हे तुम्हाला लिहायचे, इकडं लिहितली, तुम्हाला इकडं पण लक्ष द्यायचे. दोन्ही कामं एकाच वेळेला करायचे. आता ह्या संख्या दशक एकक रूपामध्ये लिहा. आपण आता दशक कसं वेगळं, विस्तारित संख्या करत असताना आपण काय केलेलं आहे, दशक वेगळा लिहिला आणि एकक वेगळा लिहिलं. दशक तसा 1 दशक 2 दशक लिहिलं नाही, आपण काय लिहिलं? 60 50 10 20 30 40 असं लिहिलं होतं. आता इथं काय लिहिणार आहेत आपण? 6 दशक आणि 1 एकक. 61ची फोड कशी करणार आहोत? 6 दशक आणि 1 एकक. आता बघा, 61 कसं तयार होतं पाहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे झाले 10. किती मणी झाले? हे 10 मणी झाले. आता ह्या 10 मण्यामध्ये, 10 मणी म्हणजे किती? 1 दशक. 10 मणी म्हणजे 1 दशक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मणी
हे 10 मणी किती झाले? 20 मणी झाले. हे झाले 30 मणी. हे झाले 40 मणी. हे झाले 50 आणि हे झाले 60. किती मणी झाले? सगळे 60 मणी झाले बघा. 10, 20, 30, 40, 50, 60. 60 मणी झाले. आता ह्या 60 मण्यांमध्ये आपण एकक दशक रूपामध्ये आपल्याला हे 60 मणी लिहायचे आहेत. एकक दशक रूपामध्ये हे 60 मणी लिहायचे आहेत. आता मला 6 दशक 61 म्हणजे किती बघा, हे लिहायचे बरं का तुम्हाला. 61 म्हणजे किती? 6 दशक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. 6 दशक आणि हा एक एकक. एक एकक. 61 म्हणजे किती? 6 दशक. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हा एक एकक. आता 62. 62 म्हणजे किती? 6 दशक. 6 दशक. 10, 20, 30, 40, 50, 60. 6 दशक आणि 2 एकक. 2 एकक. 10, 20, 30, 40, 50, 60. 60 आणि एकक दशक. 2 एकक. पुन्हा 63. 63 म्हणजे किती? 6 दशक. 10, 20, 30, 40, 50, 60. 61, 62, 63. आता 63 जी संख्या आहे त्याच्यामध्ये हे जे 6 आहेत, हे 6 जे आहेत ते दशक आहेत. 6 दशक. आणि हे जे 3 आहेत, 1, 2, 3, हे 3 काय आहेत? एकक आहेत. पुढची संख्या आहे आपली 64. 64 संख्येमध्ये हे जे 6 आहेत, हे 6 म्हणजे किती? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. आणि हे जे 4 आहेत, 1, 2, 3 आणि हे 4, हे 4 मणी म्हणजे किती? 4 एकक. आणि हे 6 म्हणजे किती? 10, 20, 30, 40, 50, 60. 60 एकक दशक आणि 4 एकक. पुढे बघा, 6 दशक 5 एकक. 6 दशक 5 एकक. 10, 20, 30, 40, 50, 60. 6 दशक आणि 5 एकक. 1, 2, 3, 4, 5. 5 एकक. 6 दशक 5 एकक. पुढची संख्या आहे बघा, 6 दशक 6 एकक. 66. 66 म्हणजे किती? आता हे जे 6 आहेत, 10, 20, 30, 40, 50, 60. हे 6 म्हणजे 60 आहेत. 6 दशक आहेत. आणि हे 6 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. 6 एकक आहेत. 67. 67 ह्या संख्येमध्ये जे हे 6 आहेत, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. हे 6 दशक आहेत. आणि हे जे 7 आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7 एकक. 67 मध्ये हे 6 म्हणजे 6 दशक आणि 7 म्हणजे 7 दशक. 7 एकक. म्हणून मी उजनी वाचत असता 6 वर 1, 61 असं कधीच वाचत नाही. 6 दशक 7 एकक असं वाचते, की तुम्हाला एकक दशक ही संकल्पना पूर्ण डोक्यात फिटच बसावी. आता 68. 68 म्हणजे किती? 6 दशक 8 एकक. 6 दशक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. किती झाले? 8. 6 दशक 8 एकक. 10, 20, 30, 40, 50, 60. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68. 8 एकक. पुन्हा 69. 69 म्हणजे किती? 6 दशक 9 एकक. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 9 एकक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे तर 9 आहे, सॉरी. 9 एकक. 10, 20, 30, 40, 50, 60. 60 म्हणजे 6 दशक. आणि हे 9 एकक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 एकक. पुढचं आहे आपलं 7 दशक. पुढं संख्या कोणती आहे? 7 दशक. पुढे किती आहे? 7 दशक. पुढची संख्या किती आहे? 7 दशक. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 दशक झाले. तर अशा प्रकारे 1 दहा म्हणजे 1 दशक, 2 दहा म्हणजे 2 दशक,
3 10 म्हणजे 3 दशक, 4 10 म्हणजे 4 दशक, 5 10 म्हणजे 5 दशक, 6 10 म्हणजे 7 दशक, 7 10 म्हणजे 7 दशक. ओके, हे लिहून झालं का तुमचं? झालं नसलं तर काय? चला मुलांनो, आता आपल्याला उजळणी लिहायची. सगळ्यांनी उजळणी माझ्यासोबत वाचत लिहायचं. हे जर तुमचं लिहायचं राहिलं असेल तर तुम्ही काय करा, नंतर व्हिडिओ संपल्यानंतर न बघता लिहा. आता तुम्हाला इथं काय अडचण नाही. चला आता आपण लिहूयात उजळणी. सगळ्यांनी उजळणी वाचत लिहायचं. उजळणीचा पहिला नियम आहे, उजळणी कधी लिहित असताना वाचत लिहायची. चला लिहूत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 2 दशक 20, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 5 दशक 1 51, 5 दशक 2 52, 5 दशक 3 53, 5 दशक 4 54, 5 दशक 5 55, 5 दशक 6 56, 5 दशक 7 57, 5 दशक 8 58, 5 दशक 9 59, 6 दशक 60, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70. तर आता तुम्हाला हे व्हिडिओ संपल्यानंतर 2-3 ओळी राहिलेली लिहायचे. आता आपण काय करणार आहोत, 7चा पाढा नवीन पद्धतीनं तयार करायला शिकणार आहोत. तर मुलांनो, 7चा पाढा तयार करण्यासाठी आपण पाढा कोणताही तयार होतो म्हणजे एकाच संख्येची वारंवार केलेली बेरीज म्हणजे तो पाढा तयार होतो. आता इथे बघा किती आहेत, 1
2 3 4 5 6 आणि हे 7. किती झाले? 7. हे किती आहेत? 7. बरोबर आहे का? आता हे 7 मध्ये अजून मी 7 मिसळले. किती झाली मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती झाले? 14. 14 मध्ये हे 7 मिसळले. हे किती आहेत? 14 15 16 17 18 19 20 21. किती झाले? 21. आता हे आहेत 21. 21 मध्ये 7 मिसळले मी. 21 22 23 24 25 26 27 28. किती झाले? 28. आता ह्या 28 मध्ये मी 7 मिसळले. हे किती होते? 28 29 30 31 32 33 34 35. किती झाले? 35. हे 35 आहेत. 35 मध्ये हे 7 मिसळले. 35 36 37 38 39 40 41 42. किती झाले? 42. आता ह्या 42 मध्ये मी हे 7 मिसळले. 42 43 44 45 46 47 48 49. किती झाले? 49. आता ह्या 49 मध्ये हे 7 मिसळले. 49 50 51 52 53 54 55 56. किती झाले? 56. 56. आता ह्या 56 मध्ये हे 7 मिसळले. 56 57 58 59 60 61 62 63. किती झाले? 63. आता ह्या 63 मध्ये मी 6 मिसळले. 63 64 65 66 67 68 69 70. किती झाले? हे 70 झाले. आता इथे बघा आपला 7चा पाढा तयार झालेला आहे. म्हणजे एका संख्येची वारंवार केलेली बेरीज 7 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 असे मी 7 7 घेतलेले आहेत. चला आता आपण 7चा पाढा लिहूया. माझ्यासोबत वाचत लिहा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. तर अशा प्रकारे 7चा पाढा राहिलेला तुम्ही काय करा, व्हिडिओ संपल्यानंतर लिहा. आता आपण काय करू, फास्ट जुने पाढे म्हणून, तर ते विसरून जातील ना. माझ्यासोबत कृती करा. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 16, सॉरी 3 1 3, 3 2 6, 3 3 9,
3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 25, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. 5ला कसं रे? हां, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20,